नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी नेहा किचनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण सत्यनारायणचा महाप्रसादाचा शिरा बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे। रवा थोडासा जाडसर घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला शिरा एकदम छान होईल। त्याच्यासाठी 1 वाटी साखर घ्यायची आहे। तसंच 1 वाटी आपण घरातलं साजूक तूप घेतलं आहे। चिमूटभर आपल्याला चवीसाठी मीठ लागणार आहे आणि इथे वेलची पावडर आहे। एक केळं घेतलेले आहे आणि हे थोडेसे आपण ड्रायफ्रुट्स कटिंग करून घेतलेले आहेत। चला तर मग आपण बघूया। आपण सर्वप्रथम गॅस चालू करूया। त्यामध्ये आपण सगळं तूप आहे ते आपण घालून घेऊया। तूप जरा गरम होऊ दे, मग आपण त्यात रवा खरपूस भाजून घेणार आहोत। रवा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे जेणेकरून आपला प्रसाद चवीला छान होईल। गॅस थोडासा मोठा करून घेऊया म्हणजे रवा चांगला भाजेल। आपण रवा टाकून घेऊया। गॅस थोडासा मोठा करूया जेणेकरून रवा आपला पटकन भाजेल। आता आपला रवा थोडासा भाजत आलाय। 1-2 मिनिटं अजून थोडासा परतूया, थोडासा लालसर होईपर्यंत। मग आपण त्यात साखर दूध सगळं घालून घेऊया। हा बघा, हा आपला रवा आता तांबूस होत आलाय। आता खमंग वास येतोय रव्याचा छान। आपण याच्यात दूध घालूया। जरा अजून लागून साखर घालून घेऊया। त्यात आपण केळं घालून घेऊया। केळं तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाहीतर स्किप करू शकता। केळं मी जरा असं किसून टाकते जेणेकरून ते पटकन शिऱ्यामध्ये हे होईल। छान असं मिक्स करून घेऊया। आता आपण त्यात ड्रायफ्रूट्स घालून घेऊया। वेलची पावडर घालूया थोडीशी आणि हे सगळं छान असं मिक्स करूया। आता आपला तयार झाला छान असा खमंग शिरा। आपण एका प्लेटमध्ये हा सर्व करूया। आता आपला शिरा झालेला आहे। आपण गॅस बंद करूया आणि तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तयार झालेला आहे सत्यनारायणाचा मस्तपैकी शिरा। माझं हे चॅनल तुम्हाला आवडत असेल मनापासून तर खरंच नक्कीच कमेंट्स करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।